कृपया बंद करा. सर्व मान्यवरांचं महात्मा फुले विद्याप्रसाद संस्थेच्या वतीनं मी स्वागत करतो. बापूसाहेब आपण खूपच महान महात्मा फुले विद्याप्रसाद संस्था देई आम्हा ज्ञान. बापूसाहेब आपण खूपच महान त्याच्यासाठी दादासाहेब भीमरावजी खराडे यांच्या पिताश्री कैलासवासी तुळशीराम बाबा यांच्या प्रतिमेतही या ठिकाणी मान्यवरांच्या जीवनाचे पूजन होईल अशी सर्वांना विनंती आहे. आपलं झाल्यानंतर तुळशीराम बाबाच्या प्रतिमेकडे मान्यवर पाहुण्यांना आपण न्यायचं आहे. या ठिकाणी नियोजित सगळ्या पाहुण्यांचं क्रमशः आपण होत आहे. सर्व मान्यवरांचं महात्मा फुले विद्याप्रसाद संस्था त्याचप्रमाणे महात्मा फुले विचारमंच आणि वेदांत बापूसाहेब बलवाडे व्याख्यानमाला समितीच्या वतीनं सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. स्वागत गीत गाण्याला पाठवून आहे त्यांनी मदत घ्यायचं आहे. स्वागत गीत मध्ये आहे त्यांनी कृपया मदत घ्यायचं आहे. आणि आपण बदला आहे कृपया आपण बदल द्या.
खानदेशातील सुप्रसिद्ध धर्मचारी सन्माननीय डॉक्टर सुशीलजी महाजन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं यांचं हार्दिक स्वागत. यांनी कृपया पुतळा अभिवादनासाठी पाहुणे गेले आहे. त्या ठिकाणी सुशीलजी महाजन यांनी आणि समस्त घराणे बंधूंनी कैलासवासी बापूसाहेब जनवायकुजी यांचे हात दान देण्यासाठी एक से हरिद्वार पर जाता खड़ा है, सभी और हाथों से है मिलने और दान देने वर्ण बोले ये बोला वर्ण सन्माननीय प्राचार्य विखे बदाणे सर, सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बापूराव देसाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे समस्त मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सन्माननीय प्राचार्य साहेबांनी या ठिकाणी अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. त्यांचे आदर्श घेऊन आम्ही सगळे वाटचाल करतो आहोत. ही संस्था भरभराटीला येते आहे असे आमचे आदर्श महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि हे प्रांगण फुलवणारे संस्थापक कैलासवासी बापूसाहेब यांच्या पुतळ्यांचं आणि प्रतिमेचं या ठिकाणी पूजन मान्यवर अध्यक्ष आणि पाहुण्यांनी करावं अशी मी विनंती करतो. बापूसाहेबांचे प्रतिमा पूजन, ज्योतिबा सावित्री यांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन
यांच्या मार्फत आजचा हा जो सोहळा संपन्न होत आहे यात प्रास्ताविक निवेदन करतील आमच्या सत्कार समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री मिलिंद भाऊ सोनवणे. प्रास्ताविक मिलिंद भाऊ सोनवणे अध्यक्ष व्याख्यानमाला समिती. महात्मा ज्योतिराव फुले भारताच्या महिला आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज त्यांची जयंती निमित्त आपण कार्यक्रम साजरी करतो आहोत. ते आपल्या सगळ्यांचे आदर्श उद्यान पंडित कैलासवासी बापूसाहेब कदमवाडी गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण ज्यांना सन्मानित केलेलं आहे, या ठिकाणी बोलवलेलं आहे, ते आदरणीय प्राचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अखिल भारताचे अध्यक्ष माननीय बापूसाहेब विखे बडाणे सर. त्याच पद्धतीने ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ते सन्माननीय प्राचार्य बापूराव देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित. धुळ्याचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हनुमंतजी वाडिले, ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब हिरामन चौधरी, आप्पासाहेब कृष्णानंद बिरारी सर, डॉक्टर सुशीलजी महाजन, आबासाहेब सोनवणे, राजू भैया सोनवणे, त्याचप्रमाणे उमेश भाऊ महाजन, गोपाल भाऊ महाजन, प्राचार्य पी एस जाधव सर, उद्यान पंडित विलासराव वामन माळी, डॉक्टर राजेंद्रजी खलाणे, प्राचार्य बी महाजन सर. त्याच पद्धतीने आज या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले माननीय आमचे गुरुवर्य प्राध्यापक वायाल माळी सर, वामन बापूजी जाधव, विठोबाजी वाडिले, अण्णासाहेब कृष्णाजी मोतीराम रोकडे, प्राध्यापक जयेश पाटील सर, नामदेवराव जाधव, ज्ञानेश्वर भाऊ, देवेंद्र बाबू पाटील, बापूसाहेब माळी आर्णी, तसंच कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा, डॉक्टर सुशीलजी महाजन सर, अशा सर्वच आपले या ठिकाणी उपस्थित राजकिशोरजी तायडे सर, आबासाहेब पगारे सर, खंडाईचे सरपंच, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, त्याच पद्धतीने संस्थेचे या इथून सेवानिवृत्त झालेले काही सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी, तसंच सध्या हायस्कूलमध्ये असलेले सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, हा कार्यक्रम आज खास तुमच्यासाठी आम्ही केलेला आहे. तुम्ही थोडंसं नीट ऐका, तुम्हाला खूप छान मजा वाटेल आजच्या कार्यक्रमाची. एवढे जे सगळे पाहुणे येतात, कधी येतात का आज खास आलेले आहेत आणि कामावर आले तर तुमच्यासाठी आलेले आहेत ते सगळे. त्यामुळे तुम्हाला एक छान ऐकला, तुम्हाला खूप छान गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आज इथे जास्त काही बोलणार नाही, पण तुम्हाला खूप छान गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. तर मी थोडस उपस्थित सर्व मान्यवर आहे एकच सांगतो का, ही जी सुरुवात झाली व्याख्यानमालेची, आज आपण पाहतो अनेक व्याख्यानमाला आहे. मला वाटतं वसंत व्याख्यानमाला आहे, शरद व्याख्यानमाला आहे, अशा अनेक व्याख्यानमाला. आनंदाजी भाऊ यांनी व्यासपीठावर यावं, आनंदाजी भाऊ व्यासपीठावर यावं. आनंदाजी भाऊ देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत.
तर या ठिकाणी सर मी जी सुरुवात केली आम्ही 2005 साली या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केली आणि प्राचार्य जे.जी. खैरनार सर होते, त्यांनी या ठिकाणी बहुजन समाजाची शैक्षणिक चळवळ व तिचा विकास या विषयात व्याख्यान, त्यानंतर आदरणीय आमचे गुरुवर्य त्यांच्यासोबत आम्ही मध्ये पण काम केलं, प्राध्यापक भास्कररावजी दरोडे सर यांनी बहुजन समाजात अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज या विषयावर व्याख्यान दिलं होतं. तिसरं व्याख्यान आमचे सन्मित्र हिलाल माळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व उपाय या विषयावर दिलं होतं. त्यानंतर धरणगावचे प्राचार्य आर.एन. माळे सर यांनी महात्मा फुलेंचे शैक्षणिक विचार याविषयी एक व्याख्यान दिलं होतं. आणि अशा पद्धतीने बहुजन समाजासाठी ही व्याख्यानमाला आम्ही चालवतो, एक बहुजन समाजाचं प्रबोधन व्हावं आणि या प्रबोधनातून एक चांगला बदल घडावा अशा पद्धतीचं एक कार्य या ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे. मित्रांनो, व्याख्यानमाला म्हणजे काय असतं तर हा एक ज्ञानयज्ञ असतो आणि या ज्ञानयज्ञातून पुढच्या पिढ्या या वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत असतात. विविध विषयातील अभ्यासक या ठिकाणी येतात आणि आपल्या ज्ञानाचं भांडार या ठिकाणी ते रिता करत असतात, आपलं ज्ञानरूपी वैभव ते प्रकट करत असतात. आणि या व्याख्यानामध्येच आपल्याला एक सगळ्यात महत्वाचं जाणवतं की श्रवण भक्तीची तल्लीनता काय असते. तुम्हाला श्रवण भक्ती करायची आहे, एक तल्लीन होऊन जायचं या ठिकाणी सगळ्यांनी ऐकताना. अशा पद्धतीचं एक चांगलं कार्य व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत असतं. आज आम्ही अविनाशजी दरोडे सर यांना एक खास निमंत्रित केलेलं होतं या ठिकाणी की आजकाल आपण बघतो मुलांच्या आत्महत्या होत आहेत, पालक त्यांच्याकडनं आवाज तर अपेक्षा ठेवतात आणि आपण बघत आहोत की आता कोर्टाला झालं मध्ये. अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल तर प्राध्यापक डॉक्टर दरोडे यांचे चिरंजीव अभिनवजी दरोडे सर हे एक चांगल्या पद्धतीने व्याख्यान देतात आणि त्यांना आम्ही आजच्या विद्यार्थ्यांपुढील आव्हाने असे ठेवलं होतं. परंतु नाईलाजाने आज त्यांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळावर ते आहेत आणि त्या ठिकाणी तिथं जावं लागलं. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पण तरी आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय देसाई साहेब आहेत. बापूराव देसाई साहेबांना मी विनंती करेन की ठीक आहे, विद्यार्थ्यांपुढील नाही पण आजच्या शिक्षकांपुढील आव्हाने तुम्ही आज या ठिकाणी सादर करा. आणि शिक्षक मंडळी पण भरपूर आहे कारण शिक्षक हा जो असतो हा त्याच्या वर्गाचा शिक्षक नसतो, तर तो समाज शिक्षक असतो आणि समाजात तो शहाणपण समाजाला तो शहाणा करण्याचं काम शिक्षक करत असतो. या ठिकाणी आपण बघत असतो इतर शिक्षकाला देखील समाजात शहाणपणा पेरायचा असेल तर त्याला देखील ज्ञानार्जन करणं भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिक्षकांना देखील विनंती करेन की त्यांनी देखील ज्ञानार्जन केलं पाहिजे शेवटपर्यंत. आणि या व्याख्यानमालेचा उद्देशच आपला तो आहे. तसंच या ठिकाणी अण्णामाळी सरांनी महात्मा फुले विचार मंच आणि स्मृती व्याख्यानमालेच्या वतीने जयंतीनिमित्त एक निबंध स्पर्धा देखील आयोजित केली होती आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीची निबंध स्पर्धा ती या ठिकाणी झालेली आहे. अनेक मुलांचे वयोगटाप्रमाणे गट तयार केले होते, तर खूप निबंध आले. त्यांनी म्हणजे चेक करणं त्यांना मुश्किल झालं आणि कोणता निवडावा इतके छान निबंध लिहिलेले होते की कोणते निबंधांना बक्षीस द्यावं, तर शेवटी काही काही ठिकाणी त्यांना विभागून बक्षीस द्यावे लागले. इतके सुंदर निबंध त्या ठिकाणी आलेले होते. तर अण्णांनी ते चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि त्यांना आमचे व्ही पाटील सर यांनी देखील चांगल्या पद्धतीने मदत केली. राहुल माळी सर ही जी समिती गठीत केली आम्ही, या समितीमध्ये तर या ठिकाणी 17 तारखेला जो कार्यक्रम झाला होता, अण्णा साहेबांनी एक ठरवलं की बा या ठिकाणी आपल्याला व्याख्यानमाला समिती तयार करायची आहे
आणि ते व्याख्यानमाला समितीचं माझ्या खांद्यावर तो भार टाकून दिला त्यांनी की त्यांना वाटतं की मी कुठेतरी सक्षम असेल किंवा काहीतरी करू शकेल. मोहन दादांनी पण व्यासपीठावर तर त्यांनी ती धुरा माझ्यावर सोपून दिली आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम आपण घडवत आहोत. तर यापुढे अजून काही सूचना देखील आलेल्या आहे सर आपल्याला स्वागत या व्याख्यानमाला समितीमध्ये. त्यांनी काही सांगितलंय की समितीमध्ये महिलांचा काही शिक्षिका भगिनींचाही समावेश करावा आणि पुढच्या वर्षी जो काही कार्यक्रम होईल त्या ठिकाणी महिला वक्ता तुम्ही बोलवाव्यात. तर यासाठी एक सूचना मांडलेली आहे तर ती पण आपण विचारात घ्यावी समितीने. या ठिकाणी आज समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी अमित भाऊ सोनवणे यांचा एक विशेष आभार मानतो की आजच्या सगळ्या समारंभाचा खर्च अमित भाऊंनी व्यक्तिगतरित्या उचललेला आहे आणि एक मोठा 15 ते 20 हजाराचा खर्च त्यांनी या ठिकाणी आज आपल्याला करून या समितीला एक मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने डॉक्टर पाटकरी सर असतील, राहुल माळी सर असतील, सुशील माळे सर असतील, अनेकांनी बक्षिसासाठी या ठिकाणी देणग्या दिलेल्या आहेत आणि सरांनी फिरून ते एवढं एक स्पॉन्सरशिप त्या ठिकाणी मिळवली आणि एक चांगली बक्षिसाची रक्कम देखील त्या ठिकाणी त्यांनी जमवली आयोजित केली सरांनी. तर मी या ठिकाणी त्या बक्षीस दानाने जे दाता आहेत, पारितोषिक देणारे जे दाते आहेत त्यांचं देखील समितीच्या वतीने मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आमचे मुख्याध्यापक श्री तुता खराणे महाजन हायस्कूल व उद्यान पंडित बापूसाहेब गदामाळे म्हणजे ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक प्राचार्य माननीय श्री बी पाटील सर, उपमुख्याध्यापक पद्मार सर, उपप्राचार्य मानकर सर, पर्यवेक्षिका भांगरे मॅडम, हे बाबुल सर, तसंच सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील या ठिकाणी नियोजन त्यांनी एक चांगल्या प्रकारे केलं. त्यासाठी त्यांचं देखील मनापासून आज या ठिकाणी आभार मानतो. तसंच तुम्ही सगळे बालमित्र आमच्यासाठी या ठिकाणी आले आहेत, आम्हाला ऐकून घेणार आहेत, तर तुमच्या सगळ्यांचं पण आभार मानतो. या ठिकाणी प्राचार्य भदाणे यांचा या ठिकाणी प्राचार्य बी पाटील सर यांनी मान्यवर वक्त्यांचा सन्मान करावा. महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी प्राचार्य बी पाटील देसाई सरांचा सन्मान करतील. आमच्या संस्थेतील ज्येष्ठ अध्यापक प्राचार्य बापूसाहेब बी महाजन यांचे स्वागत पद्मार सरांनी करायचे आहे. बापूसाहेब पुढे या. बी महाजन सर, पद्मार सर तिथे थांबा. या बापूसाहेब पुढे.
आजोबा पडजोबांचं कार्य नाटवा ज्ञानेश्वरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक पी माळेकर यांनी ज्ञानेश्वरीचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर एक मिनिट. जाधव बापूजींचा या ठिकाणी स्वागत करायचं. सदस्य आहे. राजा है जन गण है कर आज जिसमें जनता राजा है जनगण मंगल के स्वर में बसता बाजा है. जय है के स्वर में देश प्रेम का अलय है. जय है के स्वर में देश प्रेम का अलय है. दुनिया की महाजन विद्यालय में दृष्टि से न केवल दुनिया शहर की अपितु उत्तर महाराष्ट्र की उच्च कोटि की हाई स्कूल है. अशा उच्च कोटीतल्या श्रेणीतल्या महाराष्ट्रातील नामांकित महाजन हायस्कूलच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सन्मित्र सामोड्याची शान आणि कर्मभूमी जन्मभूमी सामोडा कर्मभूमी एरंडोल आणि सध्याची विस्तारभूमी धुळे अशा प्राचार्य विखे बदाने सर ज्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं त्यांना ते माननीय प्राध्यापक अण्णा माळी केवळ प्राध्यापक या सत्कार समितीचे सदस्य वगैरे न म्हणता आदर्श सूत्रसंचालक असे हे अण्णा माळी सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील 50 माननीय पाहुणे त्यातल्या त्यात विशेषतः सांगायचं म्हणजे सन्माननीय श्रीमान मिलिंद सोरोनेजी प्राचार्य उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य फोरमचे सदस्य आणि नवापूरचे प्राचार्य असलेले श्री जाधव सर या ठिकाणी असलेले सुशील महाजन सर वाडिले सर चौधरी सर त्याचप्रमाणे पाटकरी सर अमित सोरोनेजी बक्षीस उपस्थित सर्व माझे शिक्षक मित्र शिक्षिका आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्रांनो सांगण्यास आनंद होतो की असे कार्यक्रम फक्त सहसा गॅदरिंगमध्ये होत असतात पण आपल्या विद्यालयाने जे व्यासपीठामध्ये वैचारिक व्याख्यानमाला सुरू केली त्याबद्दल मी SSC पुणे बोर्डाचा सदस्य असल्यामुळे त्या बोर्डाच्या वतीने तुमचं सर मी अभिनंदन करतो. खूप चांगली परंपरा सन्माननीय प्राचार्य V.B. पाटील सरांनी सुरू ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांना वंदन करतो. मित्र आपण बऱ्याच गोष्टी शिक्षण क्षेत्रात पाहतो आणि त्या पाहत असताना आपल्यापैकी अनेकांना वाटतं की आज लहान लहान विद्यार्थी बसलेले आहेत आणि व्यवस्थापनाने महात्मा फुले व्यवस्थापनाने आज योगायोगाने भरगच्च कार्यक्रम ठेवलेला आहे. पुतळ्यांचं फुल्यार्पण फोटोसाठी बक्षीस वितरण समारंभ आलेल्या शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या सगळ्या पाहुण्यांचा सत्कार आणि अशा या कार्यक्रमामध्ये वैचारिक व्याख्यान ही मोठी तारेवरची कसरत आहे आणि अशा या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्यापैकी काहींना वाटतं की विद्यालयाचे तास चांगले चालू होते हे आपले आपले कामं सर्व सुरू होते आणि असं असताना यांनी का बरं आम्हाला विद्यालयात बोलवलं. आपल्या ऐराणीमध्ये एक म्हण आहे काही असं तर नाही कामनी माय काय करू नवल उडव फाडीपाडी दांडे भरू तसं यांना काही काम नव्हतं का. आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी फक्त प्रेरणा देण्यासाठी पालकांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी आणि शिक्षकांना पण काही महनीय व्यक्तींचे विचार ऐकण्यासाठी एक चांगली शिदुरी देण्यासाठी प्रयोजन आज धुळ्यामध्ये या विद्यालयाने केलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. थोडंसं
त्या व्याख्यानासाठी आलो ते गजमल गणपत माळी उर्फ बापूसाहेब जे उद्यान पंडित होते आणि माहीत नाही यांच्या 15-17 वर्षाच्या आमदारकीच्या काळात शिरपूरने खूप मोठा विकास केलेला आहे आणि विकासाचा ध्यास असलेल्या या महापुरुषाची वैचारिक धारा या 5व्या पुष्पाच्या निमित्ताने का होईना मला सर आश्चर्य वाटतं. पुणे दंपत्यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे असं वैचारिक व्यासपीठ पुण्यात दिलं त्याबद्दल मला संस्थेचं या समितीचं अभिनंदन कौतुक करावंसं वाटतं. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचा 3 प्रकारे विकास व्हावा अशी शिक्षणाची धारणा आहे. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारचे 3 उद्देशासाठी शिक्षण दिलं जातं. आता सध्याची परिस्थिती कशी आहे मला सांगताना नाही, पण मला खूप आनंद झाला भाल्याने सर की आज पहिल्यांदा मी लेझिम ढाल पथकाने या ठिकाणी आलो. मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अनेक पालकांनी, मुख्याध्यापकांनी, श्रेष्ठ नागरिकांनी अशा प्रकारे चिंतन करून जास्तीत जास्त आपल्या मुलांना केवळ शिक्षकांचं काम नाही विद्यार्थ्यांना शिकवायचं, तो उरलेला 16 तास घरी असतो. अशा पालकांनी पण लक्ष घातलं पाहिजे की आपला मुलगा किती काय काय करतो. बोलणं फार सोपं आहे, पण बोलण्याआधी आपण करतो काय करतो आपण. मी तुझ्यासारखा विद्यार्थ्यांना मी शास्त्रीत होतो त्यावेळेला आमच्या गावाजवळनं मेथीच्या गाड्या जायच्या. आम्ही घरात अंगणात पुढे यायचो, रस्त्यावरच्या मेथीच्या गाड्या पाहिजे. 47 साली 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आमच्या सामोरे गावाच्या नदीमध्ये खूप मोठा आवार आहे. त्या आवारामध्ये आम्ही विद्यार्थी धावतच गेलो. का स्वातंत्र्य मिळालं म्हणून पेढे वाटले जायचे, बर्फी वाटत होते. लहान होतो ती बर्फी घ्यायला खूप गर्दी लोकांची इकडे गाठली. आम्हाला बर्फी मिळाली, पण ही बर्फी कसली हे आम्हाला अगोदर माहीत होतं. तो दिवसही मला आठवतोय आणि त्या दिवशीनं मला आनंद होतोय की तो दिवस जसा माझ्या स्मरणात आहे तसा आजचा दिवस देखील माझ्या स्मरणात राहील. कारण या लहान लहान मुली जळत जळत आमचं त्यांनी स्वागत केलं. तुम्ही टाळ्या वाजवून आमचं स्वागत केलं आणि अशा प्रकारचा हा अतिशय उत्तम सोहळा पाहून मला देखील फार बरं वाटतं. मी आतापर्यंत 8 राज्यांमध्ये स्वतः फिरलो. राज्य पातळीवरचे बक्षीस पात्र आहे. काही प्राध्यापक आहे, काही पत्रकार आहे, काही लेखक आहे, काही साहित्यिक आहे, काही अभ्यासक आहे, काही विचारवंत आहे आणि काही शेतकरी सुद्धा आहे. सहभाग घेणारे 108 बक्षीस, 26 बक्षीस ही सुमारे 15,000 रुपयाची कॅश प्राईज मध्ये आहे आणि 16,000 रुपयाची पुस्तक स्वरूपामध्ये या ठिकाणी वाटली जाणार आहे. बक्षीस वितरण सोहळा अतिशय रुबाबदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होईल. बक्षीस घेण्यासाठी जे जे बाहेरगावचे आलेले असतील त्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे. विद्यार्थ्यांनी, त्यांच्यासोबत आलेल्या पालकांनी बक्षिसांमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी बक्षीस प्रदान केलं जात आहे प्रज्ञावंतांना. धुळे जिल्ह्यामध्ये 12व्या इयत्तेला माळी समाजातनं तो जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने येईल त्याच्यासाठी प्राध्यापक अण्णा माळी पारितोषिक बापूसाहेबांचा वसा पुढे चालवावा म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू ठेवलेला आहे. या वर्षीचं धुळे जिल्हा माळी समाजातील प्रज्ञावंत ठरला आहे ओम प्रदीप गांगुर्डे. आमच्या पालकांचं यायचं आहे. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी ओमला हे
प्रज्ञावान असल्याचं पारितोषिक रुपये 5,000 मागे पाकिट जोडलेलं आहे. प्रमाणपत्रासोबत 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी पाटकरी सर त्यांचे सुपुत्र आबासाहेबांना आजकाल चालता येत नाही. डॉक्टर साहेबांच्या सौजन्याने हे 3,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी बहाल केलं जात आहे. डॉक्टर आबासाहेब पारितोषिक. आबासाहेब पाटकरी, डॉक्टर पाटकरी. संगीता जुलाल चौधरी. की स्त्रियांना प्राधान्य नाही, स्त्रिया आता विचाराने क्रांती करत आहे. आमच्या समितीवर स्त्रिया नाहीत असं कोणी तेव्हा 3 अगोदरच आहे. अजून आणखी संख्या वाढवली. भागवत महाराज त्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक देण्यात आहे. आबासाहेबांनी ते पारितोषिक बहाल करावं अशी मी विनंती करतो. प्राध्यापक संजय सुरव. श्री बाबा कुठेही मनाई नाही. अलीकडे भक्ती म्हटली की अंधश्रद्धा. कल्याणीताई चौधरी यांच्या हस्ते What?
आलेले आहेत भैयासाहेब सोनवणे यांनी हे बक्षीस चल बेटा लवकर. श्वेता ज्ञानेश्वर मासोळे नंबर 1. हिमांशू पंढरीनाथ मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो. प्राचार्य बदाणे सर आणि देसाई सरांना विनंती करतो की आम्हाला त्यांचं अनमोल सहकार्य लाभलेलं आहे.